नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना. तर मी चॅनलवरती पूर्ण व्लॉग टाकलेला आहे माहेरपणाचा. तर तुम्ही नक्कीच जाऊन पहा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा. सकाळ सकाळ आंघोळ वगैरे केली, आयता नाश्ता केला. म्हणजे आता माहेरात आल्यानंतर आयता नाश्ता तर होणारच ना. मग काय नाश्ता वगैरे केला आणि नंतर निघालो आम्ही माहेरच्या देवीला. तर गावातली देवी आहे, माझ्या माहेरची गावची देवी आहे ना, तर देवीला गेलो होतो. तर बरेच दिवस झालं गेले नव्हते मी, कारण विराज जेव्हा जन्मला होता ना तेव्हा गेले होते. त्याला 2 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष झाले. तर 2.5 वर्ष झाली होती मला ह्या देवीला येऊन. तर म्हणलं चला आता दिवाळीत आलाच आहात तर आपण दर्शन घेऊन जाऊया देवीचे, पाया पडून जाऊया. स्वराज विराजला पण घेऊन गेलो, माझी बहीण होती, बहिणीची मुलगी होती. मग काय आम्ही सगळे तिघी गेलो आणि दर्शन करून आलो. तर माहेरच्या देवीचं दर्शन घ्यावं म्हणजे घ्यावंच, कधीतरी वर्षातून एकदा तरी घ्यावं असं मला वाटतं. पण चला, प्रत्येक वेळेस काही जाणं होत नाही आहे, घाई गडबड असते, जायचं यायचं. यावेळेस तर म्हणलं आम्ही, म्हणजे आमच्या काही लक्षातच नव्हतं, पण माझ्या आईनं लक्ष करून दिलं. म्हणजे नाही तुम्ही जाऊन या, म्हणली देवीचं दर्शन घेऊन या. म्हणून म्हणलं चला. तर मस्त असे देवीचं मंदिर वगैरे आहे. आणि देवीचं मंदिर कसं आहे ना, पूर्ण शेत आहे चौकून आणि मध्यभागी असं हे मंदिर आहे. चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करायला विसरू नका. तर दर्शन वगैरे करून घरी आलो. घरी आल्यानंतर मग जेवण वगैरे केले. जो काही पसारा होता म्हणजे भांडे झाडून फरशी वगैरे काय होतं ते आवरलं आम्ही पटकन. आणि एक 3-4 वाजले होते तेव्हा आम्ही मग निघालो इथे शेतामध्ये. आणि शेत ही काही लांब नाही आहे, जवळच आहे शेत. शेतामध्ये गेलो. इथं आईनं आणून दिले होते ऊस. तर ऊस आपल्याला आता शेतीत तर ऊस भेटतच नाहीत, रस भेटतो, आयता रस भेटतो. पण ऊस खाण्याची मज्जा आहे ना, तर ती रसामध्ये नाही आहे असं मला वाटतं. तर म्हणलं चला, मला तर माहीत आहे ऊस कसा खायचा असतो, पण माझ्या मुलांना माहिती नाही आहे. त्याच्यामुळे मग त्यांना पण ऊस सोलून दिला, ते पण ऊस खात होते. मग इकडं चाललं होतं स्वराज विराजचं खेळणं, बागडणं, म्हणजे पळापळी. तर कसा वाटला आजचा हा मी ब्लॉग? आवडला असेल नक्कीच लाईक करा. थँक्यू.